नमस्कार. चला, आज भारतीय संविधानातल्या एका खूप महत्त्वाच्या मूलभूत हक्काविषयी बोलूया, ज्याने आपल्या समाजाला समानतेचा एक भक्कम पाया दिला. तो म्हणजे अनुच्छेद 18. तर सुरुवातच करूया एका अशा प्रश्नानं जो अनेकांच्या मनात येतो. भारतरत्न ही एक पदवी आहे का? याचं उत्तर कुठे बाहेर नाही, तर थेट आपल्या संविधानातच दडलेलं आहे. पण हो, याचं उत्तर मिळवण्याआधी आपल्याला दोन शब्दांमधला फरक समजून घ्यावा लागेल. एक म्हणजे पदवी आणि दुसरा पुरस्कार. हे शब्द ऐकायला जरी सारखे वाटत असले तरी कायद्याच्या दृष्टीने यात खूप मोठा अंतर आहे. तर त्या प्रश्नाचं सरळ आणि स्पष्ट उत्तर आहे नाही. भारतरत्न ही पदवी नाहीये, तो एक राष्ट्रीय पुरस्कार आहे. आणि हाच तो महत्त्वाचा फरक आहे जो अनुच्छेद 18 आपल्याला समजावून सांगतो. जी पदवी आणि सन्मान यांच्यातली एक स्पष्ट सीमारेषा आहे. पण थांबा, मुळात हा नियम बनवायची गरजच का पडली असेल, नाही का? याचं उत्तर शोधायला आपल्याला थोडं इतिहासात डोकावून बघावं लागेल, खास करून ब्रिटिश काळात. आता इथे बघा, सगळं चित्र लगेच स्पष्ट होईल. ब्रिटिश काळात काय व्हायचं? सर, रायबहादूर, खान बहादूर अशा पदव्या दिल्या जायच्या आणि यातून समाजात एक प्रकारची उतरंड तयार झाली होती. कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ हे ठरवलं जायचं. पण स्वातंत्र्यानंतर आपल्या संविधान निर्मात्यांनी याच गोष्टीवर घाव घातला. त्यांनी ठरवलं की आता समाजात अशी उच्च नीचता चालणार नाही, सगळे नागरिक समान असतील. आणि म्हणूनच या सगळ्या पदव्या कायमच्या बंद केल्या. आणि हा जो सगळा बदल झाला ना, तो झाला एका महत्त्वाच्या कलमामुळे. आपल्या भारतीय संविधानाचा अनुच्छेद 18 हा आपल्या समानतेच्या मूलभूत हक्काचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. मग नेमकं काय म्हणतं हे कलम? अगदी सोपं आहे. हे कलम सरकारलाच सांगतं की तुम्ही कोणत्याही व्यक्तीला कोणतीही पदवी देऊ शकत नाही. विषय संपला. यालाच म्हणतात पदव्यांची समाप्ती. म्हणजे आता सरकार कोणालाही सर, नवाब किंवा राजा अशा पदव्या देऊ शकत नाही. मग ती वंशपरंपरागत असो किंवा सन्मान म्हणून दिलेली असो. ही जुनी प्रथा आता पूर्णपणे बंद. ठीक आहे, मग आता पुढचा प्रश्न येतो की नक्की काय चालतं आणि काय नाही. म्हणजे काही अपवाद आहेत का? चला जरा समजून घेऊया की नक्की काय चालतं आणि काय नाही. ही स्लाइड बघितली की सगळा गोंधळ दूर होतो. इथे अगदी स्पष्टपणे मांडलंय बघा. सर, राजा अशा सरकारी पदव्यांवर तर पूर्णपणे बंदी आहे. पण इथे दोन महत्त्वाचे अपवाद आहेत. एक म्हणजे लष्करी आणि दुसरं म्हणजे शैक्षणिक पदव्या. म्हणजेच जनरल, ॲडमिरल किंवा डॉक्टर, PhD या पदव्या नक्कीच वापरता येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, भारतरत्न किंवा पद्म पुरस्कार हे पदवी या वर्गात येत नाहीत. ते राष्ट्रीय पुरस्कार आहेत, सन्मान आहेत. म्हणूनच त्यांना या नियमातून वगळलं आहे. आणि हो, अजून एक गोष्ट, जर कोणत्या भारतीय नागरिकाला दुसऱ्या देशाकडून एखादी पदवी घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्या राष्ट्रपतींची परवानगी घेणं बंधनकारक आहे. बरं, आत्तापर्यंत आपण नियम काय आहेत ते पाहिलं. पण आता जरा कायद्याच्या पलीकडे जाऊन यामागची भावना काय आहे, याचं तत्वज्ञान काय आहे ते समजून घेऊया. कारण हा नियम फक्त काही शब्दांपुरता मर्यादित नाहीये. याचा अर्थ खूप खोलवर रुजलेला आहे. या सगळ्याच्या मुळाशी एकच विचार आहे, तो म्हणजे कायद्यासमोर प्रत्येक नागरिक समान आहे. कोणीही जन्मानं राजा किंवा नवाब नाही. आणि हीच गोष्ट, हीच समानतेची भावना या कलमाचा खरा आत्मा आहे. आपल्या लोकशाहीचं हेच तर मूळ आहे. आणि हे वाक्य बघा, या एका वाक्यात सगळ्या चर्चेचं सार येऊन जातं. अनुच्छेद 18 हा फक्त नावांपुरता खेळ नाहीये, तर स्वतंत्र भारताला एक कसा समाज घडवायचा आहे याचं हे खूप मोठं विधान आहे. एक असा समाज जिथे व्यक्तीची ओळख त्याच्या कर्तृत्वाने होते, जन्माने मिळालेल्या पदवीने नाही. तर मग जाता जाता एक विचार नक्की करूया. सन्मान आणि पदवी यातला खरा फरक तोच आहे का की एक कर्तृत्वाला सलाम करतो तर दुसरा केवळ वारसा किंवा दर्जा दाखवतो? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.